सुरुवात करूयात बातमी 36 जिल्ह्यांची। पहिली बातमी आहे मनोज जरांगेंच्या संदर्भात। अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मनोज जरांगेंसोबत झालेली बैठक निष्फळ ठरलेली आहे। तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन करणारच, आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी येणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी लोणावळ्यात केलेली आहे। बैठकीनंतर जरांगे मराठा बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना नोटीस पाठवली असून आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आलेली आहे। पोलिसांनी खारघरमध्ये सभा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर परवानगी नाकारल्यानंतरही आझाद मैदानावर मराठा बांधवांकडून आंदोलनाची तयारी सुरू आहे। मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंसोबत संवाद साधणार आहेत। मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे। आरक्षणासाठी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने काय केलं असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान आमचं सरकार हे आरक्षणासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वेक्षण सुरू आहे, मात्र सर्वेक्षणासाठी ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यानं कर्मचाऱ्यांची डोकेदुखी झालेली आहे। 2 दिवस उलटूनही लॉग इन न झाल्यानं भुसावळ शहरातील एकाही कुटुंबाचं सर्वेक्षण अद्याप झालेलं नाही। सरकारनं निर्णय बदलला तर आम्ही मुंबईकडे कूच करूच असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलेला आहे। मनोज जरांगे आणि आमचं आंदोलन सरकार विरोधात असून शिंदे समितीला दिलेली मुदतवाढ आणि मराठा आरक्षण यांचा संबंध नाहीये असंही ते म्हणालेत। ज्यांच्या नोंदी सापडत असतील त्यांना प्रमाणपत्र द्या, मात्र सरसकट ओबीसी मध्ये समावेश करता येणार नाही असंही तायवाडे यांनी स्पष्ट केलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं मागासवर्गीय आयोगामार्फत सर्वेक्षण सुरू केलेलं आहे। या सर्वेक्षणासाठी अहमदनगर महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त करण्यात आल्यात, मात्र यातील अनेक कर्मचाऱ्यांना इंग्लिश येत नसल्यामुळे या सर्वेचा बुजवारा उडाल्याचं दिसून आलंय। याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो। मनोज जरांगेंसह हजारो मराठा बांधव मुंबईकडे कूच करतायत आणि त्यांच्या राहण्याची आणि महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी एपीएमसी बाजार समितीमध्ये महिलांची खास व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रत्येक बाजार समितीमध्ये हजारोंच्या संख्येनं ई टॉयलेटची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढण्यात येते आहे। ही पदयात्रा आज लोणावळ्याहून दुपारी नवी मुंबईत दाखल होणार आहे। नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोर्चा धडकल्यानंतर या ठिकाणी सभा होणार असून वाशी मार्केटमध्ये जरांगे यांचा मुक्काम असेल। कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि शहरातले रस्ते अडवले जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा अधिकार सरकारला असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई पुणे मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। द्रुतगती मार्गाच्या दोन्ही मार्गांवरती कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे, तर मराठा आंदोलकांना पोलिसांनी जुन्या महामार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे। राज्यात मराठा सर्वेक्षणाचं काम सुरू आहे आणि सर्वेक्षणाची जबाबदारी शिक्षकांना देण्यात आली आहे। जर सर्वेक्षणाच्या कामात टाळाटाळ केली तर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा पालिकेनं कर्मचाऱ्यांना दिला। आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतेच आहे। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा कार्यकर्ते 26 जानेवारीपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शनं करणार आहेत। या आंदोलनामुळे शहरातली कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली, त्यामुळे मुंबईत शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी कलम 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी केलेले आहेत। त्यामुळे शहरात 5 किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यास, मिरवणुका काढण्यास 6 फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। सूरज चव्हाणांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। 7 फेब्रुवारीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण आरोपी आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांना ईडीने समन्स बजावलेलं होतं। त्यांना आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र किशोरी पेडणेकर चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत। त्यांच्या वतीनं त्यांचे वकील ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहेत। वकिलांकडून 30 जानेवारीपर्यंतचा वेळ मागण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे।
कुख्यात गुंड गजा मारणेनं आज पार्थ पवारांची भेट घेतलेली आहे। या भेटीच्या वेळेस शहराध्यक्ष दीपक मानकर आणि माजी महापौर दत्ता धनकवडे हजर होते। गजानन मारणे हा मारणे टोळीचा म्होरक्या असून त्याच्यावर 6 पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे आहेत। निवडणुकीच्या तोंडावर पार्थ पवारांची त्यानं सपत्नीक भेट घेतलेली आहे। त्याची पत्नी जयश्री मारणे ही माजी नगरसेविका आहे। रुपाली चाकणकरांनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंना डिवचलेलं आहे। रोहित पवारांच्या ईडी चौकशीच्या वेळेला कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनावरही त्यांनी सुळेंना सवाल केलेला आहे। काळजी वाहू ताई रस्त्यावर आत्ताच का उतरल्या असा टोलाही त्यांनी लगावलाय। तर इतरांसाठी ईडी समोर मोर्चा का काढला नाही असा सवालही उपस्थित केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसाच्या सातारा दौऱ्यावरती आहेत। यावेळेला त्यांनी 2 दिवसांसाठी दरे गावात मुक्काम केला। दिवसभर शेतात वेळ दिल्यानंतर त्यांनी जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम 2 दिवसाच्या गोंदिया दौऱ्यावरती आहेत। यावेळेला जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विकास कामांचं ते लोकार्पण करणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं नवीन गाणं लॉन्च केलेलं आहे। सभी मोदी को चुनते हैं असं या गाण्याचं शीर्षक आहे। या व्हिडिओमध्ये उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना यासोबतच पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरण नीतीचाही समावेश आहे। ओबीसी आरक्षण टिकवायचं असल्यास वंचित बहुजन आघाडीला मतदान करा असं अप्रत्यक्षरित्या आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी धाराशिव येथील ओबीसी आरक्षण मेळाव्यात केले। जो पक्ष आरक्षणवादी आहे आणि जो पक्ष 12 ते 13 खासदारकीचे उमेदवार ओबीसीतनं देईल त्यालाच मतदान करा म्हणजे ओबीसी आरक्षण टिकेल असा सल्लाही प्रकाश आंबेडकर यांनी मेळाव्यात दिलेला आहे। रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरनं सरकारवर टीका करणाऱ्यांना गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। ईडी चौकशी ही सरकार करत नसून त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आहे अशी टीका गुलाबराव पाटलांनी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात उतेश्वराचं दर्शन घेतलंय। आज उतेश्वर यात्रेचा मुख्य दिवस असून यात्रेतील दीपमाळ प्रज्वलित करण्याचा मान दरे गावाला मिळालेला आहे। उतेश्वर गडावर हजारोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। दरे गावातील उतेश्वराच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी तराफा सेवा मोफत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलाय। या निर्णयामुळे पंचक्रोशीतील भाविक खुश झालेले आहेत। पालघरमध्ये नवमतदारांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे। यापूर्वी जिल्ह्यातील 20,63,340 मतदारांची नोंद होती, मात्र आता हा आकडा वाढलाय। 20,76,146 मतदारांची नोंद करण्यात आलेली आहे। जवळपास 10,000 नवमतदारांनी नवीन नोंद केलेली आहे। यवतमाळमधल्या तरुणांनी तयार केलेला चित्ररथ यंदा दिल्लीत झळकणार आहे। या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्ररथात प्रजासत्ताक दिनी दिसणार आहे। मराठा सर्वेक्षणाच्या कामाला वेग आलेला आहे। राहता तालुक्यात देखील सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली असून महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर महसूल विभाग कामाला लागला। गडचिरोली जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या 18 पोलीस अधिकाऱ्यांना आणि 16 पोलीस हवालदारांना केंद्रीय गृह मंत्रालयाचं शौर्य पदक जाहीर झालेलं आहे। गडचिरोलीतील माओवाद विरोधी लढ्यात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात खताचं काम करणाऱ्या सोनूबरू गवताची शेती केलेली आहे। या गवताच्या शेतीतून शेतकऱ्याला 2 महिन्यांमध्ये जवळपास 50,000चा नफा झालेला आहे। उजनी धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। ऐन जानेवारी महिन्यातच पाणी पातळी खालावल्यानं पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणांमधलं 10 टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्यात यावं अशी मागणी युवा सेनेनं केलेली आहे। सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सातेरी पर्वतरांगांमध्ये धुक्यांमुळे विहंगम दृश्य पाहायला मिळालं। ढग जणू जमिनीवरच उतरल्याचा भास निर्माण झाला होता। पुण्याच्या राजगुरुनगर येथील बालगिर्यारोहकानं सह्याद्री खोऱ्यातील कठीण अशा नवराज सुळक्यावरनं रामलल्लाला अभिवादन केलेलं आहे। अद्वय अरुडे आणि आयश कोरडे या दोघांनीही हा नवा विक्रम केलेला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयाची इमारत गेल्या 7 वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती। ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच तातडीनं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या इमारतीचं उद्घाटन केलं। अमरावतीत होणाऱ्या शंकरपटात 250च्या वर बैलजोड्या धावलेल्या आहेत। शंकरपटात माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी स्वतः बैलजोडी घेत शंकरपटात सहभाग घेतलेला होता। यावेळेला त्यांनी बैलजोडी हाकण्याचा थरारक अनुभव घेतला।
शाकंभरी पौर्णिमेनिमित्त हिंगुलांबिका देवीच्या मंदिरात सजावट करण्यात आलेली आहे। जवळपास 7000 किलोच्या फळांनी सजावट करण्यात आलेली आहे। 15 प्रकारच्या फळांचा साज यावेळेला करण्यात आलेला आहे। यावेळेला दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या गावांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारकडून तब्बल 290 कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत 11 धूप प्रतिबंधक बंधारे, 2 बहुउद्देशीय निवारा केंद्र आणि भूमिगत विद्युत वाहिन्यांच्या कामाचा समावेश आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळालेला आहे। कोथिंबिरीला प्रतिपेंडी 1 रुपयाचा भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना वैतागून कोथिंबीर रस्त्यावर फेकून दिलेली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झालेली आहे। जवळपास 1,500 कांद्याच्या गाड्यांची नोंद करण्यात आलेली आहे। मात्र आवक घटल्यानं कांद्याचे दर घसरलेले आहेत, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजारात कांद्याच्या दरावरून शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिलेला आहे। कांदा फुकटच घ्या असं म्हणत शेतकऱ्यांनी कांद्याची पोती रिकामी केलेली आहे। दरम्यान बाजार समितीच्या संचालकांनी कांद्याच्या दराबाबत मध्यस्थी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सर्वसामान्यांच्या जीवनातील लसणीची फोडणी आता महागलेली आहे। लसणाचे भाव गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे। किरकोळ बाजारात लसूण प्रति किलो 400 रुपयांना विकला जातो। रत्नागिरीत दापोलीत कर्नाटकातली मिरची विक्रीसाठी आलेली आहे। शंकेश्वरी, बेडगी, गंटूर ही मिरची निम्म्या दरात मिळत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मिरची खरेदीसाठी नागरिकांची झुंबड पाहायला मिळाली। लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली आहे। कांद्याचे भाव प्रति किलो 900 रुपये ते 950 रुपये प्रति क्विंटलवरती गेलेले आहेत। आवक वाढल्यानं कांद्याचे भाव गडगडलेले आहेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। छत्रपती संभाजीनगरमधील वॉर्डनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी जवळपास 17 शिक्षक घरोघरी जात आहेत। मात्र दुसरीकडे विद्यार्थी शिक्षकांविना आहेत, तर उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठीही शिक्षक नसल्याचं चित्र आहे। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातल्या सजनपूर इथल्या शाळेत शिक्षकच नसल्यानं पालक आक्रमक झालेले। पालकांनी शाळेला चक्क कुलूप ठोकत शाळा बंद आंदोलन पुकारलेलं आहे। दरम्यान शाळेला शिक्षक मिळावेत यासाठी पालकांनी पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये दहशतवाद विरोधी पथकानं टेरर फंडिंगच्या संशयातनं एकाला अटक केलेली आहे। अटक केलेल्या संशयितानं देशभरातील वेगवेगळ्या बँकांमधून सिरियाच्या बॉर्डरवर एका महिलेला पैसे पाठवल्याचं समोर आलंय। बीडच्या बलभीम विद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आलेला आहे। यावेळेला नवमतदार आणि विद्यार्थ्यांनी मतदानाची शपथ घेतली। लोकशाहीचं संवर्धन म्हणजे ब्रह्मास्त्र मतदाराचा अधिकार असल्याचं मार्गदर्शन केलं गेलं। रायगडच्या माणगावमधील तटकरे महाविद्यालयात भाजपा युवा मोर्चा आयोजित नमो नव मतदाता संमेलनात विद्यार्थ्यांसोबत आमदार प्रवीण दरेकर सहभागी झाले होते। यावेळेला मोदींनी लाईव्ह येत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नागपुरात अंगणवाडी सेविका आक्रमक झालेल्या आहेत। सरकार मागण्यांकडे लक्ष देत नसल्यानं त्यांनी अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या पाठोपाठ आता कोळी समाजाने आंदोलन सुरू केलेलं आहे। गेल्या 4 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जातीच्या नोंदीचं प्रमाणपत्र मिळावं म्हणून आमरण उपोषण सुरू आहे। बुलढाण्यात बोगस आदिवासींची संख्या वाढल्याचा दावा केला जातोय। अनुसूचित जमातीचं बोगस प्रमाणपत्र वाटप बंद करण्याची मागणी सकल आदिवासी समाजाकडून करण्यात येते आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। जर तोडगा नाही निघाला तर आदिवासी समाजानं आंदोलनाचा इशारा दिलाय। सोलापुरातील मंद्रुप या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना मागील 6 महिन्यापासून डॉक्टर नसल्यानं बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांच्या उपचारासाठी दुसऱ्या ठिकाणी जावं लागतंय। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी दवाखान्यासमोरच आंदोलन केलं। पुण्यातील उच्चभ्रू भागातून एका हॉटेलमधून 11 मुलींची सुटका करण्यात आलेली आहे। ऑनलाईन बुकिंग करून मुलींना वेश्या व्यवसाय करायला लावत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। दुकानाच्या मालकानं नोकराकडे 10 लाख बँकेत भरण्यासाठी दिले असताना नोकर ते 10 लाख घेऊन फरार झालेला आहे। कर्नाटकाला पळून गेलेल्या या नोकराला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक करून त्याच्याकडनं 9.5 लाखांची रोकड हस्तगत केलेली आहे।
दाऊदचा साथीदार असलेल्या डिंग यांच्या फरार गुंडाला पकडण्यात गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। सचिन शेटे नावाच्या आरोपीकडनं पोलिसांनी रिव्हॉल्व्हरसह 4 जिवंत काडतुसं जप्त केलेली आहे। पंढरपूरचे शरद पवार गटाचे नेते अभिजित पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे। राज्य सहकारी बँकेनं फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामुळे सोलापुरातल्या साखर कारखान्यांमध्ये एकच खळबळ उडाली। भंडारा जिल्ह्यात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। पूल बांधण्यासाठी कंत्राटदारांना चक्क बालमजुरांना कामाला लावलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः गंभीर होत या प्रकाराची चौकशी करण्याची शाश्वती दिलेली आहे। नांदगाव येवला मार्गावरती 2 अपघात झालेले आहेत। या अपघातात 2 जण जागीच ठार झाले असून 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। नाव पटून 6 महिला नदीत बुडाल्या आहेत। त्यांच्या शोधासाठी 4थ्या दिवशी शोध मोहीम सुरूच आहे। आतापर्यंत 3 महिलांचे मृतदेह सापडल्यात तर अद्यापही 3 महिलांसाठीची शोध मोहीम सुरू आहे। समृद्धी महामार्गावरती ट्रॅव्हल्सचा अपघात झालेला आहे। या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय। ट्रॅव्हल चालकाला झोप लागल्यानं बाजूला असलेल्या कंटेनरला धडक बसली, त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अजित पवार गटाचे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे डोहाळे लागलेत। कारण मंत्रिपदाची इच्छा विक्रम काळे यांनी थेट पत्रकारांच्या समोर बोलून दाखवलेली आहे। मी सर्वसामान्य लोकांची कामं करतो, तसेच सामान्यांची कामं करायची असल्यास मंत्रिपद हवं आहे आणि ते मागणं मला काही गैर वाटत नाही, असं काळे म्हणाले। उल्हास पाटलांच्या भाजपा प्रवेशाचा जास्त फायदा भाजपाला होणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी केलाय। उल्हास पाटलांच्या पाठीशी सर्वसामान्य मतदार नसल्याचा दावाही त्यांनी केलाय। तसंच भाजपमध्ये आता बाहेरून येणाऱ्या लोकांची जास्त भरणा असल्याची टीका त्यांनी केली। एसटीच्या प्रवासात महिलांना तिकिटामध्ये सवलत मिळत असल्यानं नाशिकमध्ये तब्बल 50 लाखांपेक्षा जास्त महिलांनी बसनी प्रवास केलाय। त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाला हातभार लागलेला आहे। लासलगाव आणि नांदगाव आगार जिल्ह्यातल्या उत्पादनाच्या बाबतीत अव्वल ठरलेला आहे। राज्यातील शिक्षकांना तंबाखू मुक्तीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। शाळांना आणि शिक्षकांना जागरूक करण्यासाठी तंबाखूमुक्त समाज जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये असलेल्या बेकायदा बांधकामांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। उच्च न्यायालयानं कल्याण डोंबिवली महापालिकेला 2 महिन्यांची मुदत दिलेली आहे। तसंच सर्वेक्षणानंतर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेले आहेत। मध्य रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे। चालू वर्षात 20 जानेवारीपर्यंत 1,85,000 प्रवाशांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडनं 7,43,00,000 दंड वसूल करण्यात आलेला आहे। डोंबिवलीमध्ये 2 मित्रांनी एकत्र व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, मात्र दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झालेला असताना क्षुल्लक कारणामुळे एका मित्रानं दुसऱ्या मित्राचा खून केलाय। आरोपीचा शोध अद्यापही सुरू आहे। बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18।